अधिकाऱ्यांनी देखील एमपीसीबी बरोबर विचारणा केली असता त्यांच्याकडून उत्तर आम्हाला असे आले की 70 बंगल्यामध्ये नेहमी होत असतं, तर इथे घडलं तर त्यात काय. तर बोली कलवणे ठीक आहे, पण आता हे जे औद्योगिक क्षेत्र असताना जे पूर्णपणे 99% रेसिडेन्सी क्षेत्र आहे, इथेही जर असं पाणी सोडत असेल तर एक लाजिरवाणी गोष्ट. जो वीडियो भी आप देख रहे हैं दरअसल ये नजारा है केमिकल डंपिंग का। एक बार फिर से बोईसर शहर में केमिकल माफियाओं का आतंक बढ़ता दिखाई दे रहा है। कैसे रात के अंधेरे में सुनसान रास्तों पर गाड़ी रोड के साइड में खड़ा करके सरेआम ये नैसर्गिक नालों में, गटर में खुलेआम घातक रासायनिक युक्त केमिकल को नाले में छोड़ देते हैं, जिसके चलते एक बड़ा दुष्परिणाम यहाँ के लोगों को झेलना पड़ता है। मगर केमिकल माफियाओं को इसके बारे में क्या चिंता। बीते रात कैरापाड़ा ग्राम पंचायत अंतर्गत आगामी स्थित इस इकोडेन सिटी के अंदर जाने वाले रोड पर रोड के किनारे बह रहे गटर के अंदर खुले आम नैसर्गिक नाले में केमिकल डंप किया गया है, जिसके चलते काफी पूरे परिसर में केमिकल की दुर्गंध फैल चुकी है। लोगों को सांस लेने में दिक्कत हो रही है, आंखों में जलन जैसी समस्याओं का सामना भी करना पड़ रहा है। इस नाले में आप साफ देख सकते हैं तस्वीरों के माध्यम से कैसे गटर का पानी जो कि काला होता है अमूमन, वो पूरी तरीके से लाल हो चुका है, जैसे मानो किसी ने इस नाले में रंग मिला दिया है। जहांगीरवाड़ी के इस रोड परिसर में अक्सर कई ऐसे ट्रक खड़े होते हैं अवैध रूप से, जो रोड के साइड में खड़े होते हैं। उसी ट्रकों के आड़ में रात के अंधेरे में एक टैंकर आता है और टैंकर नोजल खोलकर सरेआम कई टन गाड़ी खाली करके चले जाते हैं। अब इस तस्वीरों के माध्यम से आप समझिए, जहाँ पर ये पाइप लगाया गया है, जहाँ से नोजल खोला गया है, उस पूरे परिसर में निशान बन चुका है। आप साफ देख सकते हैं कि यहीं से पाइप लगाकर गाड़ी को दबाकर इसी नाले में पूरे टैंकर को खाली कर दिया है और पूरे परिसर में केमिकल का दुर्गंध साफ प्रतीत हो रहा है। घटना की जानकारी मिलते ही कैरापाड़ा ग्राम पंचायत सरपंच, उप सरपंच व ग्राम सेवक पहुंचते हैं और तुरंत इसके ऊपर संबंधित जांच बिठाने की आश्वासन देते हैं लोगों को, और तुरंत पुलिस अधिकारी व एमपीसीबी अधिकारी को फोन करते हैं और पूरे मामले को संज्ञान में लेकर गंभीरता पूर्वक जांच करने के आदेश दे डालते हैं। ये वीडियो सबूत है, तमाचा है कि कैसे केमिकल माफियाओं का आतंक व मनमानी एक बार फिर से तूल पकड़ रही है और उन्हें शासन का प्रशासन की कोई भी परवाह नहीं है। रात के अंधेरे में इस रेसिडेंशियल एरिया में, जहाँ पर बगल में स्कूल है, शमशान भूमि है और एक वसाहत मौजूद है बड़ी संख्या में, ऐसे में रिहायशी इलाके में कौन केमिकल डंप करता है, इसके बारे में जल्द पिस्तौल चैनल खुलासा करने वाला है। कार रात के अंधेरे में कौन सी गाड़ी आती है, किसका मूवमेंट है और कौन से केमिकल माफिया का संरक्षण केमिकल डंपिंग करने वाले को दिया गया है, जल्द इसके बारे में एक विशेष रिपोर्ट आपके सामने पेश करेंगे। परंतु काल रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्ती इथे आला आणि टँकरच्या माध्यमातून या गटरमध्ये, मला वाटतं जी एमआयडीसीचा जो पाणी जातो आपला, तो नेहमी पाण्याचा स्रोत आहे किंवा गावाचा जो पाणी येतोय, त्या पाण्याची मेन गटर ही एमआयडीसी नाल्याला जोडते, तिथे त्यांनी टँकर खाली केलेला आहे। आणि आपण इकडे बघू शकता की त्यांनी कशा पद्धतीने हे ऍसिड खाली केलेलं आहे आणि पूर्ण झाडं, जमीन तीही लाल पडलेली आहे आणि झाडं अक्षरशः काळी होऊन गेलेली आहे। तर हे खूप निंदनीय गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या थोडक्या पैशासाठी किंवा आपला थोडका उदरनिर्वाह चालवण्यासाठी आपण जर आपल्या जमिनीशी असा खेळ करत असाल, आताच बघितलं असेल की आपण आपल्यावरती भ्याड हल्ला झालेला आहे आणि त्याचा आपण खूप निषेध करत आहेत। ते माणुसकी मारण्याची एक विषय आहे की माणुसकी मरतोय, तर मला वाटतं इथे तुम्ही या माध्यमातून सुद्धा आपली माणुसकी मारतोय। आपण आपली पुढची पिढी कशी जगवणार हे मला समजत नाहीये। मी या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाला लगेच तात्काळ कळवलं। मला वाटते API चौधरी साहेबांनी लगेच त्यांचे कांबळे जे इंचार्ज होते त्यांना पाठवलं, त्यांनी इकडे पंचनामा केला। त्यांनी सांगितलं आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून लगेच याच्यावरती कारवाई करण्याचा प्रयत्न करतोय। मी एमपीसीबीलाही फोन केला, पण एमपीसीबीचे वसावे साहेबांचा फोन मी 10 वेळा कॉन्टॅक्ट करून सुद्धा लागला नाही। तर नंतर आमच्या उपसरपंचांनी त्यांना व्हॉट्सअप कॉलिंगच्या माध्यमातून संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं मी आमच्या वरचे सिंग साहेबांशी संपर्क साधतो, 2 माणूस पाठवतो। म्हणजे जे त्यांचे उत्तर मिळाले हे मला उडवाउडवीचे उत्तर मिळालं, त्यातून कुठलं मला तथ्य अजून मिळालेलं मिळत नाही की आता येणार पुन्हा 4 जण सॅम्पल घेणार, ती अशी घटना नाही झाली पाहिजे। जर हे त्वरित नाही थांबलं तर आम्हाला खूप मोठे ऍक्शन घ्यावी लागेल एमपीसीबीच्या विरोधामध्ये, की त्याला सांगावं लागेल की तुम्ही जर इथे एमपीसीबी आहे, कुंभोली कलवणे ठीक आहे, पण आता हे जे औद्योगिक क्षेत्र असताना जे पूर्णपणे 99% रेसिडेन्सी क्षेत्र आहे, इथेही जर असं पाणी सोडत असेल तर एक लाजिरवाणी गोष्ट आहे आणि याच्यावरती आम्ही कडक कारवाई ग्रामपंचायत घेत आहोत। हा जो रस्ता येथील, हा रस्ता मुख्य रावतेपाड्याकडे जाणारा म्हणजे इकोडेन सिटी आणि येथील जी सफायर वगैरे आहे, वसाहती आहेत संकुल, अशा वसाहतीमधून जाणारा मुख्य रस्ता आणि विशेषतः ह्या रस्त्यावर अवैधरित्या वाहतूक अडवली जाते। या ठिकाणी ट्रान्सपोर्टच्या खूप मोठ्या मोठ्या गाड्या उभ्या असतात आणि ह्या गाड्यांच्या आडोशाचा फायदा घेऊन इथे अशा प्रकारे केमिकलचे डंपिंग केलं जातं आणि ह्या येथील जी वसाहत आहे त्या तिथील लोकांच्या देखील आम्हाला उभ्या असलेल्या गाड्यांच्या बाबतीमध्ये नेहमी तक्रारी येत असतात।
आता ही जे इथे डम्पिंग झालेलं त्याबद्दल आम्ही येथील जे नजीक हॉटेल आहे त्याच्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आम्ही पडताळून बघणार आहोत आणि गेल्या वेळेस सुद्धा असा तिथे प्रकार घडला होता आणि त्यात गाडीचा नंबर कळाला नाही, पण टँकर मात्र रात्री 3:30च्या सुमारास गेल्या शुक्रवारी येऊन गेला होता. त्यानंतर आठवड्याभराने ही पुनरावृत्ती झालेली आहे. तर आता आम्ही लगेचच ह्या सीसीटीव्ही फुटेजेस वगैरे काढून पोलिसांनी देखील आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि तात्काळ येथील वाहतूक जी आहे जी कोंडी झालेली होती ती सगळी निष्कासित केलेली आहे आणि इकडनं बऱ्याचशा गाड्या ज्या हलवलेल्या आहेत आणि आता आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून खूप कडक अशी कारवाईच्या सामोरं जाणार आहोत. पोलीस प्रशासन देखील आमच्या सोबत आहे आणि सरपंच साहेबांनी देखील MPCB बरोबर विचारणा केली असता त्यांच्याकडून उत्तर आम्हाला असे आले की 70 बंगल्यामध्ये नेहमी होत असतं, तर इथे घडलं तर त्यात काय. तर MPCB वाल्यांनी विशेषतः खूप लक्षात घेतलं पाहिजे. जर त्यांनी जर याच्यावर कारवाई केली नाही हे सॅम्पल घेऊन 4-5 दिवसानंतर दिले तर त्यांच्यावर देखील आम्ही निषेध करू त्यांचा आणि त्यांना येथील स्थानिक लोक आम्ही त्यांच्या समोर मोर्चा काढू त्यांच्याबद्दल. आणि आमच्याकडे हे जे प्रकार होता ते येथील लोकांच्या जीविताशी जे खेळ खेळला जातो हे आम्ही बिलकुल खपवून घेणार नाही.